देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी असे प्रत्येकालाच वाटते। एकदा देवीची कृपा मिळाली की ती व्यक्ती आयुष्यात सुखी होऊन त्याला कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही। देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्ती आकर्षित होते। तर यामुळे आपण घरामध्ये नक्कीच आपल्याला दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। तर ते सिद्ध कशी करावी, तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर रोज पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी अनुराधा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बघा, आता दिवाळीमध्ये आपल्याला श्रीयंत्र नक्कीच आपल्या घरामध्ये आणायचं आहे। बघा, ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे तर त्यांनी कशी पूजा करावी आपल्याला ह्याबद्दलची सविस्तर माहिती आहे। तर आपल्याला स्थापना कशी करावी, तर बघा आपल्याला जी काही धनतेरस आहे दिवाळीमध्ये, तर दिवाळीच्या दिवशी आपण म्हणजे धनतेरसच्या दिवशी जर श्रीयंत्र आपल्याकडे नसेल तर नक्कीच खरेदी करावी। त्यानंतर शुभ मुहूर्त म्हणजे आपले लक्ष्मीपूजनच्या दिवशीही तुम्ही श्रीयंत्र घरी आणलं तर अतिउत्तम। खूप शुभ दिवस असतो धनतेरस आणि लक्ष्मीपूजनचा। तर ते दोन्ही दिवशी आपल्याला घरी श्रीयंत्र आणायचं आहे। त्यानंतर त्याची स्थापना करायची आहे। सिद्ध कशी करावी हे याबद्दलच सांगणार आहे। तर बघा, श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं वैश्विक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे बघा नकारात्मक ऊर्जा दूर होते। श्रीयंत्र हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणजेच त्यांना आसन म्हटलं जातं। देवी देवतांचं आसन म्हटलं जातं। या यंत्राची घरातील मंदिरात स्थापन केल्याने खरंच आयुष्यामध्ये आर्थिक नुकसान होत असेल तर ते थांबते। पैसे येण्याचा नवीन मार्ग मिळतो। घरात लक्ष्मी टिकून राहते आणि लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो। त्यामुळे याचा अर्थ म्हणजे घरात पैसा टिकून राहतो। त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या देवघरामध्ये आपल्याला या दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची असते। तर बघा, श्रीयंत्र स्थापन करताना बघा आपल्याला सर्वप्रथम तर पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे। बघा, पंचामृताने अभिषेक करताना आपल्याला श्रीसूक्तम 16 वेळेस म्हणायचं आहे। जर श्रीसूक्तम तुम्हाला 16 वेळेस जमत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे, किंवा 108 वेळेस जरी म्हटलं तरी चालतं। श्री स्वामी समर्थाची एक माळ करायची। लक्ष्मी अष्टकम, बघा श्रीसूक्तम तुम्हाला जमत नसेल तर लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, नाहीतर साधं ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः म्हणत आपल्याला कुंकुम मार्चन करायचं आहे। बघा, आपल्याला श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक सुरुवातीला करायचा आहे, त्यानंतर आपल्याला कुंकुम मार्चन करायचं आहे। कुंकुम मार्चन करतानाच आपल्याला श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः हे सोपा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थाची एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे 108 वेळेस। 108 वेळेस श्री स्वामी समर्थाचा पण मंत्र म्हणायचा आहे का लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा। तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत कुंकुम मार्चन करताना। तर तुम्हाला कुंकुम मार्चन कसे करावे या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा की कुंकुम मार्चन कसं करायचं असतं। तर कुंकुम मार्चन करताना आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी स्थापना करू शकता। नक्कीच दिवाळीमध्ये की धनतेरसच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्र खरेदी करून आपल्याला घरामध्ये नक्कीच स्थापना करायची आहे। तर बघा, आपल्याला श्रीयंत्राची बघा घरातील देवघर शुभ मानलं जाते। जेव्हा आपण देवघरामध्ये स्थापना करतो श्रीयंत्राची तर खरंच खूप शुभ मानलं जातं। कारण काही लोक तर कपाटामध्ये श्रीयंत्र ठेवतात, पण ते श्रीयंत्र ठेवताना नेहमी जागा स्वच्छ ठेवावी। बरेच जण तिजोरीत ठेवतात आणि तुम्ही तर व्यवसायाच्या ठिकाणी ही तुम्ही श्रीयंत्राची स्थापना नक्कीच करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आहे, फक्त आपण त्याच्यावर पंचामृताने अभिषेक करायचा। त्यानंतर कुंकुम मार्चन करून आपण ते स्थापना आपल्या जिथे तुम्ही व्यवसाय करता त्या ठिकाणीही तुम्ही करू शकता। बघा, आता ज्यांच्याकडे अगोदरच आहे तर त्यांची दररोज आपण श्रीयंत्राची ही पूजा करायची असते। बघा, आपल्याला श्रीयंत्र जेव्हा स्थापन होतो तेव्हा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जी काही शुक्रवार येतो श्रीयंत्राची स्थापनेसाठी शुभ दिवस म्हणजे शुक्रवार देवी लक्ष्मीचे संबंधित असतो। म्हणजे शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस असतो, जे की संपत्ती समृद्धीचा ग्रह आहे। त्यामुळे शुक्रवारी संपत्ती किंवा समृद्धीशी संबंधित गोष्टी स्थापित करण्यासाठी आपण एक दिवस आपण छान शुभ मानला जातो। त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला नियमित आपल्याला त्याची कुंकुम मार्चन करायचं आहे। म्हणजे अभिषेक घालून आपल्याला कुंकुम मार्चन करायचं आहे। जर शुक्रवारी मंगळवारी करू शकता, किंवा येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा कुंकुम मार्चन केलं तर अतिउत्तम। तर या सेवा नंतर करायच्या आहेत। म्हणजे आपली जी आहे दररोजची आहे ते श्रीयंत्राची पूजा कशी करायची, तर बघा आपल्याला दररोज आपल्याला श्रीयंत्रावर
कपाळावर आपल्याला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर 11 वेळेस ओम श्रीम नमः म्हणत आपल्याला कुंकुम व्हायचं आहे। कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे। पण ते 11 वेळेस जरी तुम्ही म्हटलं तरी चालतं। फक्त 11 वेळेस ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। हे रोजची सेवा तुम्ही ही करू शकता। त्यानंतर आपल्याला बघा, ज्यांच्याकडे घरी आहे तर त्यांनी हे सेवा करायची। आता तुम्ही दिवाळीमध्ये श्रीयंत्र स्थापन केल्यानंतर या शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना श्री सूक्तम म्हणणं आवश्यक आहे। महालक्ष्मी अष्टकम म्हणा, कमलात्मक मंत्र म्हणा, नववर्णव मंत्र म्हणू शकता तुम्ही 16 वेळेस किंवा 108 वेळेस। नववर्णव मंत्र ही खूप छान मंत्र आहे। तुम्ही बरेच लक्ष्मीचे बीज मंत्र म्हणू शकता आणि कुंकुमार्चन करायचं आहे। तर कुंकुमार्चन खरंच करणं खूप छान आहे। तर ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू बाजूला एका डब्बीत ठेवायचं आहे। तर ते पूजेसाठी परत वापरायचं नाही। ती कुंकू आपण रोज आपल्या कपाळावर लावायचं आहे। बघा, तुम्ही कुठलंही काम बाहेर जात असाल तर ते कुंकुम लावायचं आहे। फक्त आपल्या घरचे जी काही फॅमिली आहे तर त्यांनी ती कुंकू कपाळावर लावायचं आहे। त्यानंतर आपण घराच्या बाहेर पडायचं आहे। त्यामध्ये खूप प्रभावी शक्ती म्हटले जाते। कुंकुमार्चन केल्यावर सर्व शक्ती त्याच्यामध्ये असते। तर त्यावेळी खूप प्रभावशाली कुंकू असतं, त्यामुळे ते कुंकू कपाळाला लावायचं आहे। महिलांनीही रोज ते कपाळाला लावायचं आहे। तर कुंकुमार्चन करणं खरंच खूप छान। ज्या घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करून सर्व सेवा केली जाते त्या घरात खरंच कशाचीच कमतरता भासत नाही। त्यामुळे बघा, श्रीयंत्राची स्थापना करायची तर त्या कच्च्या दुधानेही तुम्ही करू शकता किंवा गंगाजलाने श्रीयंत्र पूर्णपणे स्वच्छ करू शकता। श्रीयंत्रावर आपल्याला प्राणप्रतिष्ठा जेव्हा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये ह्याची स्थापना होते, म्हणजे प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा, म्हणजे आपण जेव्हा सिद्ध करतो त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर ते आपल्याला सिद्ध केल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तर तो आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्धे लक्ष्म्याय नमः। तर आपल्याला हा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला रोज आपल्याला छान श्रीयंत्रासमोर दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर फुलं व्हायची आहेत, तांदूळ अर्पण करून आपण रोज नियमित त्यांची पूजा श्रीयंत्राची करायची आहे। तर आपल्या दिवाळीमध्ये नक्कीच तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करा आणि त्याची आपण नियमितपणे पूजा केल्याने लक्ष्मीचा वास नक्कीच आपल्या घरामध्ये, सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आपल्या घराला लाभतात आणि आपली आर्थिक अडचणी दूर होतात। बघा, कुणाचे कर्ज असतील तर ते कमी मिटतात, कुठलेही संकट असेल तर ते कमतात, आर्थिक अडचण आपल्याला हे होते। सर्वात प्रथम तर आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते तर ते कमी होतं। तर आपल्याला प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी आपल्याला छान सेवाही करायची आहेत, रोजचीही सेवा करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना करून आपल्याला सिद्ध करायची आहे। तर तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे, तर त्याच पद्धतीने आपल्याला किंवा अशाच पद्धतीने आपल्याला श्रीयंत्रावर स्थापना करायची आहे आणि सिद्ध करायची आहे। श्रीयंत्राची स्थापना हे कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। व्यवसायाच्या ठिकाणीही तुम्ही श्रीयंत्र ठेवून आपण त्याची स्थापना सिद्ध करायची आहे किंवा घरातल्या मंदिरामध्येही तुम्ही खरं श्रीयंत्राची शुभ मानलं जातं तर तिथेही तुम्ही स्थापना घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ती करायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सिद्ध करायचे आहे श्रीयंत्र। तर श्रीयंत्र हे खरंच खूप शुभ मानलं जातं, जेव्हा आपल्या घरामध्ये मंदिरात नक्कीच आपल्याला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सिद्ध करायचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या सर्व मनोकामनाही पूर्ण हो हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी, सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीची दिवाळी ही जावो।